संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नुकताच संपन्न झाला। यंदाच्या या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एआयचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती। आता या एआयच्या माध्यमातून पालखीसाठी किती वारकरी सहभागी होते याची नोंद घेण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत 2,95,000 वारकरी तर तुकोबांच्या पालखीसोबत 1,95,000 वारकरी पालखीमध्ये सहभागी झाल्याची नोंद एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आली आहे। वारीच्या गर्दीचे अचूक मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदाच एआय कॅमेरा तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। विदर्भातील शाळा आजपासून सुरू होणार आहे। विदर्भ वगळता 16 जून पासून इतर भागातील शाळा सुरू झाल्या असून विदर्भातील शाळांतील विद्यार्थ्यांचा आज शाळेचा पहिला दिवस आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहागीर या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण मंत्री दादा भुसे भेट देणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। सध्या पावसाचा जोर 25 जून पर्यंत राहणार असून पुढील 2 ते 3 दिवस मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे। अहमदाबाद लंडन जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली। या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात असून आता एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे। याशिवाय पुणे सिंगापूर विमान सेवा 15 जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली असून पुणे सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग आणि इतर विमानांची देखील तपासणी केली जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जादूटोणा अघोरी विद्येचे प्रकार उघड होत आहेत। असं असताना छत्रपती संभाजीनगर येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे। दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीने त्याच्या नातेवाईकाच्या घरासमोर मोहरी टाकून जादूटोणा करण्याचा प्रकार उघड झाला आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी त्याचबरोबर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि केरळ या 4 राज्यात 5 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती। आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून ही पोटनिवडणूक पंजाबमधील लुधियाना वेस्ट, पश्चिम बंगालमधील कालीगंज, गुजरातमधील विसावदार आणि कडी तसेच केरळमधील निलांबूर येथे घेण्यात आली होती। मुंबई समुद्राला आज भरती आली असून 4.37 मीटर उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे। मुंबईकरांनी दुपारी भरतीच्या वेळेस समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भरतीच्या वेळी 4.37 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मरीन ड्राईव्ह, आंध्रा वरळी सी लिंकवर समुद्र खवळल्याचे चित्र बघायला मिळत आहे। या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। रत्नागिरीत आज भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी स्वतःहून घेतल्याचं जाहीर केलं। मी नाराज नाही, मैदानात उतरणार आणि पक्षाला यश मिळवून देणार असं ठाम वक्तव्य करत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। यामुळे ठाकरे गटात नाराजीचं वातावरण असल्याच्या चर्चांना जोरदार उत्तर मिळालं आहे। पुणे मेट्रोची ऐतिहासिक गर्दी, 2 दिवसात 5.45 लाख प्रवासी। पुण्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमुळे वाहतूक अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोने विक्रमी गर्दीचा अनुभव घेतला। गेल्या 2 दिवसात तब्बल 5.45 लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला। शुक्रवारी एकाच दिवशी 3.19 लाख प्रवासी तर शनिवारी 2.26 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करताना दिसले। पीएमसी ते स्वारगेट आणि वडास ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर वाऱ्याच्या वेगाने प्रवासी वाढले। वर्सोवा पुलावर भीषण अपघात, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदराजवळील जुन्या वर्सोवा पुलावर आज एक भीषण अपघात घडला। वसईहून ठाण्याकडे निघालेला टँकर भरधाव वेगाने जात असताना पुढील ट्रेलरला धडकून थेट पुलाचा कठडा तोडत खाडीत कोसळला। या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला। टँकर पाण्यात पूर्णपणे बुडाल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असून या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली।